च्या दोन सिनियर आमदार आहेत, सीमाताई असतील आणि देवयानीताई असतील. त्यांच्या डोळ्यामधले अश्रू बघून हो. तुम्हाला काय वाटलं? नाही, मला वाटतं की मला असं वाटतं की आपण सिनियर आमदार आहोत, लोकप्रतिनिधी आहोत. आपण 3-3 वेळा निवडून येत आहोत. 3-3 वेळा आपण एकदा जर पक्षाने निर्णय घेतला, मला वाटतं पक्षाच्या दोन आमदार आहेत, सीमाताई असतील आणि देवयानीताई असतील. त्यांच्या डोळ्यातले अश्रू बघून तुम्हाला काय वाटलं? नाही, मला वाटतं की मला असं वाटतं की आपण सिनियर आमदार आहोत, लोकप्रतिनिधी आहोत. आपण 3-3 वेळा निवडून येत आहोत. 3-3 वेळा आपण एकदा जर पक्षाने निर्णय घेतला, मला वाटतं तो मान्य केला पाहिजे. पण पक्षाने पक्ष नेतृत्व आणि जर वरतून निर्णय घेतला, तुम्हाला सांगितलं झालं आणि सगळी ती फार्म पळापळी झाली, ती फाडाफाडी झाली. त्याच्यामुळे 4-5 नुसतं मुकेशवर नाही, 4-5 जे प्रमुख कार्यकर्ते आहेत जुने, त्यांच्यावरही मोठा अन्याय झाला. कारण त्यांना चिन्ह मिळालं नाही आणि चिन्ह मिळालं नाही म्हणून त्या ठिकाणी त्या 4 जागा आमच्या गेल्यात, त्या ठिकाणी 5 जागा त्या ठिकाणी त्या पडल्यात आमच्या. हे त्यामागचं कारण आहे. आणि म्हणून साहेबांनी सांगितलं की याची सर्व काही चौकशी करा. अध्यक्षाने सांगितलं की सगळी मला माहिती दे. तिथे अजून 2 जणांना कोणाला नेमलं की तुम्ही सगळी या गोष्टीची माहिती घ्या आणि मला कळवा की का झालं म्हणून, कोणी केलं म्हणून. आम्ही त्याची चौकशी करतो. पण याच्याबद्दल आधी तुमच्यामध्ये चर्चा नव्हती झाली का त्यांच्याशी? म्हणजे तुमच्याच ज्येष्ठ कार्यकर्त्या नेत्या मी आहेत. काय सांगतो, मुंबईपासून झालेली काही मी एकट्याने चर्चा नाही केली त्यांच्याशी. मी समजून सांगितलं की तो निर्णय झालेला आहे, वरतून निर्णय झालेला आहे, तर आपल्याला मान्य करावा लागेल. पण मानसिकता इतकी टोकाची होती काही लोकांची की नाही, हा नकोच मला, माझ्या मनात हा नको, असं नाही चालत. हा पक्ष आहे, हे काही वैयक्तिक आपली कोणाची प्रॉपर्टी नाही आहे किंवा मी म्हणेल तेच झालं पाहिजे. आता एक बघा, तुम्ही खडसेंचा विषय केला. खडसेंचं माझं प्रेम तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांना माहिती, दिल्लीपर्यंत माहिती आहे. दिल्लीपर्यंत आता खडसेंच्या घरामध्ये कसं चाललंय बघा तुम्ही. आता म्हणजे सुनबाई आमच्या खासदार झाल्यात, बरोबर आहे, मंत्री आहेत. आधी खासदार. एवढे टोकाचे वाद असताना त्यांनी मला अक्षरशः किती त्रास दिला तुम्हाला माहित आहे. 2.5 वर्ष त्यांचं सरकार असताना त्यांनी माझ्यावर मोका पण लावून टाकला. 3-3.5 वर्षापूर्वी गिरीश महाजननी पुण्याला कोणाला तरी व्हिडिओ दाखवला, रामेश्वरनी माझ्या पीएनी, तो आरोग्यदूत म्हणून काम करतो. मी त्याच्यावर दम भरला त्या माणसाला की आमच्या नदी लागू नको, तिला पाहून घेईल. मग तो फोन रामेश्वरनी बंद केला. रामेश्वरनी मोठा रामपुरी चाकू काढला खिशातून, त्याला गळ्याला मारला, 5 लाख रुपये हिसकले. असा गुन्हा 3.5 वर्षांनी यांची मध्ये सत्ता आली त्यावेळेला खडसेंच्या मतदारसंघात, म्हणजे 600 किलोमीटर लांब, हा त्यांनी दाखल करून घेतला 3.5 वर्षांनी. की 3.5 वर्षापूर्वी गिरीशवानी मला दम भरला होता. मग त्याच्यावरून त्या गुन्हा माझ्यावर होता आणि त्यावर मोका लावला आम्हाला. म्हणजे कितपत योग्यता आहे हे असं होत असतं. म्हणजे तो गुन्हा आमच्यावर दाखल झाला. मला जर कोर्टाने रिलीफ दिलं नसतं तर मी इलेक्शनही लढू शकलो नसतो. पण तरी पण त्या ठिकाणी रक्षा खडसेला तिकीट मिळालं, बरोबर आहे. रक्षा खडसेला तिकीट दिलं. माझ्याबद्दल ते काय काय बोलतात, किती घाण बोलतात, किती काही नसताना कमरेखालची भाषा करतात, हे आपण रोज तुम्हीच दाखवतात. पण मी म्हटलं जाऊ द्या, तर या माणसाला काय तर तोलच गेला, याचा बॅलन्स गेलेला आहे, हा आता भ्रमिष्ठासारखा वागायला लागला, याचं सगळं सत्ता गेल्यामुळे. मुख्यमंत्र्याच्या लायकीचा माणूस एकदम आता कुठे चालला गेला. पण तरी रक्षाला तिकीट मिळालं. रक्षा खडसेंना मी स्वतः सगळं आम्ही प्लॅनिंग केलं. माझ्या मतदारसंघात सगळ्यात जास्त मतं मी तिला टाकले. म्हटलं तू इकडे येऊ पण नको, ती आमची छोकरीच, आमची मुलगीच आहे ती तशी पाहिली. तर म्हटलं तू इकडे येऊ पण नको, आम्ही सगळं काम मी तिथं. त्यानंतर पुन्हा पक्षाने त्यांना मंत्री केलं. आम्ही एका शब्दांनी म्हटलं, आम्ही स्वागतच केलं, पण हात दुरे घालून मिरवणूक काढली त्यांची. असं नाही होत आमच्याकडे, पक्षशिस्त आहे ना. आता मी म्हटलं असतं कशाला तिला केलं, मी जाऊन वरायला तुझ्या पुढे कसं काय तिकीट दिलं, तर हे योग्य होतं का? नाही, मी स्वीकारलं. काही गोष्टी ॲडजस्टमेंट कराव्या लागतात पक्षामध्ये. आम्ही राजकीय पक्ष आम्ही चालवतो आहोत, त्यामुळे फक्त आम्ही आमचेच राहू, आम्ही दुसरी कोणाला घेणार देता पक्षामध्ये. आम्ही आमचं किती प्रयत्न करू अजून पुढचे वर्ष. आता तशी वेळ आलेली नाही, एक तुम्ही लक्षात घ्या. असं नाही होत, असं नाही होत. आता मी म्हटलं तुझ्या पुढे, तर हे योग्य होतं का? नाही, स्वीकारलं. काही गोष्टी ॲडजस्टमेंट पक्षामध्ये आम्ही राजकीय ॲडजस्टमेंट कशी करावी लागते. म्हणजे तुमचा थोडासा त्यांना विरोध आहे, तुमच्या भागात त्यांनी तुमच्यावर आतापर्यंत काम केलेलं आहे. मागच्या इलेक्शनमध्ये त्यांनी आपल्याला शिव्या दिल्या होत्या, म्हणून तुम्ही त्यांना घेणारच नाही, करावं लागतं. आणि म्हणून मी खडसेंचं उदाहरण दिलं की एवढं खडसेंचं माझं वैमनस्य आहे, एवढं कुणाचंच नाही महाराष्ट्रात, तुम्हाला सांगेल. कार्यकर्ते जे तुमच्या पक्षाशी इतके वर्ष, अनेक